लोकांनी अनुभव घेतला। राक्षसाच्या कुळात जन्मालेला प्रल्हाद त्याच्याकरता हाक मारल्याबरोबर प्रल्हादाकरता धावले। नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी उचलो न घेत कडेवरी भक्ती सुखी नाला। कोण गजेंद्र? पशुच्या कुळातला गजेंद्र हत्ती, त्याच्याकरता प्रभू धावले। हाकी सर शिवडी कोण? शबरी, लावर चित्र शशी धरणाऱ्याच्या कुळातली पोरगी, तिच्याकरता धावला। कोण? जटायू, किडे खाणारा, कीटक भक्षण करणारा, पण उच्च कुळातला होता जटायू, अरुणाचा पुत्र, कश्यपाचा नातू। त्या जटायू करता स्वतःच्या पत्नीचं दुःख विसरला आणि जगाचा मालक धावला। हाकेश्वर शिवडी कितीतरी पुरावे। द्रौपदीचं वस्त्रहरण करत असताना कौरवे पांचाली सभे माझी आली, वस्त्रहरणे वस्त्र कैसी पांडुरंगे येई पांडुरंगे जीवाचे वस्त्रहरण करत असताना शरीर झाकण्यासाठी हाक मारली, माणसाच्या रूपात नाही आला। वस्त्रहरणे वस्त्र कैसी वस्त्राच्या रूपात आला। महाराज जेवायला आमंत्रण सांगितलं सगळ्याला, देवाचं हुकलं। देव जेवायला जर नाही आले तर आपलं काय, आपला एवढा कार्यक्रम कसा? म्हणून गदावरी फेकली। महाराज धावत आला आणि गदा झेलली। हाकेसर शिवडी घालून या स्तंभ फोडी। मालकाचा प्राण एका बाईच्या यमान्याला, यमान्या मालकावर तर निष्ठा होतीच, पण देवावर पण तितकीच निष्ठा। मालक प्राण घेऊन जात होते। बाबा तेवढ्या अवकाशात दक्षिणेच्या मालकाला हातातल्या बांगड्या दाखवल्या। आरती यम राजा बंधू सही नजा सोडवे माझा देवा कुमकुमता वो संगा मागते। आरती यम राजा बंधू सही नदी जा सोडवे पती माझा। श्रद्धेने जगाच्या मालकाला हाक मारली। महाराज विश्वाच्या मालकाच्या भक्तीचं टोक होतं। यम सुद्धा गहिवरला आणि बाईच्या मालकाला वापस करून दिला। केसर शिवडी कोण ऐकत नाही, पण ताकद तितकी लागेल, योग तितका लागेल। शेवटचा पुरावा आहे का? वेळ तर संपला, 5 मिनिटं पुढे सरकत। प्रेमाचं गाव, सगळीच गाव प्रेमाची। आम्हाला पाकिस्तानी कशाला नेते? तुकोपर आहे, मिरच्या ऐकायला गेले। वटा होता झाडदा गावाच्या मंदिराच्या बाजूला, वट्याखाली मिरच्याचे पोते सोडले, बैल बांधला। बैल पोते मिरच्याच्या बैलाच्या पाठीवर येते ना। तुकोबराच्या गळ्यात अशी तुळशीची माळ, गोपीचंद लावलेला तुकोबराय होते। आणि जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। एक बाई टाकायला सुरीचं राखुंड टाक उकंड्यात गेली। वापस जाता जाता मंदिरापासूनच रस्ता तीन पाहिलं मिरच्या, खळखळ मिरच्या वाळलेल्या होत्या। त्या आता इकलेल्या, आताच्या मिरच्या इकत घेतल्यावर किलोभर घेतल्यावर 3 पाव किलोभर घेतल्या, म्हणजे घरी आल्यावर पाणी वाळत नाही। आताच्या मिरच्या घरी आल्याबरोबर त्याची चोपट वाळता येते, दोरी म्हणजे इतक्या भिजलेल्या असतात ना, त्या दोरी वळता येते, पड वळता येते, अशा इतक्या भिजलेल्या। आता ती तुकोबराय होते, ती पाणी टाकून कशा लिखते? आम्ही सप्त्याला हरभऱ्याची डाळ आणली, काय माहितच नाही, डाळीत पाणी टाकते ते माहितच नाही हरभऱ्याच्या डाळीत। आणि ती डाळ आणल्या उद्या काला, आणि गिरणीत नेले होते, म्हणले आणली का? म्हणलं आता हिला वाळवावं लागत। आणि म्हणलं कंपनीत कवा तयार झाली? ती कवा बी होद्या म्हणली, ती पाणी टाकी ती। मी दुकानदाराला म्हणलं, दुकानदार तुमचं पोरग नाही चांगलं निघणार राव। त्याला काय बोलत? म्हणलं तोंडाने बोलतो, काय बोलतो? तुमचं पोरग नाही चांगलं निघणार। काय झालं?
काय करू, आमच्या सप्त्यात शिराच करावा लागला गव्हाचा, बुंदी करायची होती. मग काय झालं, तुमच्या दुकानावर डाळ निघली, वलीत निघली. कोण म्हणतंय? मी म्हणतो, माणूस म्हणतोय. ठीक आहे का, दादाकडे धरल्यावर कटकन वाजत नाही गेली, चिंबूड तुझ्या घरात झरा लागला म्हणलं पाण्याचा. हा, निदान सप्त्याला तरी डाळ नीट देत जाईल. ते तू खबर आहे होते, असं पाणी टाकून थोडी इकित होते. तू खबर आहे, तू खबर आहे. त्या बहीण पाहिलं म्हणले, महाराज दुकानदार काय किलो मिरच्या? इतक्या पाहिजे. घ्या बाई मोजून, मोजून घ्या. आता बाई इतकी हुशार होती, गाई 14 घरी होत्या, पण कहत नवऱ्याला दूध नाही दिलं, ताकद देत होती. तर मिरच्या किती नेल्या असतील याचा विचार करा. काय बाई असेल बघा ना. हो, 4 किलो मिरच्या. पैसे पाठवून देते. तू बरायला वाटला तर बाई माणूस, या गावात बाई कशाला खोटी बोलून देईन पाठवून. वापस जाताना तिची मैत्रीण होती, माझ्या भोळ दुकानदार. तू बरं आहे, भोळे येतोय. यमाच्या थुत्रीत हाणणारा माणूस भोळा असतो, मोक्षाच्या थुत्रीत हाणले. मोक्ष सुखा हानुला जगा काळ खाय, काळ गुलाम सलाम गया. माणसं वरच्या अंगावर जाते. ती म्हणली, माझ्या भोळा मिरच्यावाला आलाय, मी 4 किलो आणल्यात आणि पैसे पाठवून देते म्हणली. ही तर तिच्यापेक्षा 72 होती. ही लगेच गेली, तिच्या आज घरचं पोतडं घेतलं, 4 किलो मिरची आणलं, पैसे पाठवून देते. तिच्या पलीकडे तिची मैत्रीण अजून 72. वा वा वा, तिथे इतकी 72 होती. आचार्याला काही गोडधोड खा वाटत नाही, म्हणून आचार्याला पिठलं चपाती नेऊन देत होती. आणि काल्याच्या दिवशी 2 टोपले नुकती त्याच्या घरी आणून ठेवत होती. अशी 72 बाई. 2 महिने नुकती वाळू वाळू खात होती. हो, आचार्याला भाकरन पिठलं द्यायची. आणि ती आल्याबरोबर 4 किलो मिरच्या घेतल्या. बाई पैसे मालकासोबत, मालकाकडे पाठवून देते. आणि कपाळाला बुका होता. पैसे म्हणलं मालकाकडे पाठवून देते, कपाळाला बुका. आता माझ्यासारखा दुकानदार असता तर किलोच फेकून आणला असता. कपाळाला बुका, मालकाला कोणी पाठवून देते. पण ते तुकोबराय होते ना, तुकोबराय होते, काही नाही. सगळ्या मिरच्या ऐकल्या. महाराज बैलाला चाऱ्यापुरते पैसे नाहीत. देवाला हाक मारली, देवा जाऊ दे रे माझा संसार, जाऊ दे. आता तुझा कळे करी आता तुझा जवळ अथवा दुरी टाक या संसारात, नाही तर नको. पेटून द्यायचं तर दे, चांगलं ठेवायचं ठेव. आता तुझं कळेल ते करी. काय ना ठेव, अख्खं जीवन देवाच्या अंगावर फेकून दिलंय. आता तुला चेक करायचं ते कर. संसाराचं बैलाने काय पाप केले, काय पाप केले देवा बैलाने? एवढ्या मोठ्या मिरच्या इकून गेला, एका चाऱ्याच्या पेंडी